कथा शेतकऱ्याची व्यथा आणि स्वामी समर्थ। एका गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। छोटं शेत, 4 बैल आणि कुटुंबाची जबाबदारी। पावसाचा भरोसा नसल्यामुळे त्याचं शेत अनेकदा कोरडं पडायचं। बियाणं पेरलं पण पावसाने दगा दिला, कर्ज फेडायचं होतं। मुलीच्या लग्नाचा प्रश्न होता। रामू रोज रात्री थकलेला बसायचा आणि मनात विचार करायचा, देवा, आम्हा शेतकऱ्यांवर इतकी संकट का? एक दिवस तो निराश होऊन अक्कलकोटकडे निघाला। स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला गेला। महाराजांच्या चरणी बसून तो रडू लागला। डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, महाराज, मी खूप मेहनत करतो पण तरीही उपाशी राहतो। माझं काय चुकलं आहे? आमच्या शेतकऱ्यांचं दुःख कधी संपेल? स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, अरे रामू, मेहनतीचं कधी वाया जात नाही। शेतकरी हा देवासारखा आहे, कारण तो पृथ्वीला जीवन देतो। संकट ही तात्पुरते असतात, पण मेहनतीचं बीज कायमचं उगवतं। तुझा विश्वास ढळू देऊ नकोस। जे काही करशील त्यात श्रद्धा ठेव। वेळ आली की तुझ्या घामाचं सोनं होईल। हे वचन ऐकून रामूच्या मनाला धीर आला। तो परत शेतात गेला, पुन्हा मेहनत करू लागला। थोड्या दिवसात पाऊसही आला, शेत भरभरून आलं। त्याने कर्जही फेडलं आणि मुलीचं लग्नही केलं। रामू म्हणायचा, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य झालं। तेव्हापासून मी संकट आली तरी हार मानत नाही। या कथेचा अर्थ, शेतकऱ्यांचं आयुष्य कठीण असतं, पण श्रद्धा आणि मेहनत यावरच त्याचा जगण्याचा आधार असतो। स्वामी समर्थांचे वचन आपल्याला शिकवतात की संकट तात्पुरती असतात, पण विश्वास कायम ठेवला तर फळ मिळतंच। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।